नमस्कार, मी अमित काळे आपलं न्यूज डंकामध्ये मनापासून स्वागत करतो। मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं या एकमेव मागणीसाठी गेले 2 महिने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत। या आंदोलनाचं नेतृत्व जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावचे मनोज जरांगे पाटील हे करतात। सध्या त्यांचं दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुरू असणाऱ्या ठिकठिकाणच्या आंदोलनात काही ठिकाणी अचानक हिंसक वळण घेतल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अशांतता निर्माण झाली। या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष नेत्यांची एक बैठक पार पडली। सरकार एका बाजूला हे आरक्षण कसं मिळेल आणि ते कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र इतक्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयात सुद्धा राजकारण करणं विरोधी पक्षातील नेत्यांनी सोडलेलं नाही। एकेकाळचे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले आणि आता शरद पवार यांच्या गटामध्ये सहभागी झालेले एकनाथ खडसे यांचं एक विधान हे राजकारण कसं सुरू आहे हे कळायला पुरेसं आहे। एकनाथ खडसे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा। त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। तेव्हा त्यांनी मागं कधीतरी असं म्हटलं होतं की मी राजकीय संन्यास घेईन, तर त्याची आठवण करून देत एकनाथ खडसे असं म्हणाले की त्यांनी आता राजकीय संन्यास घ्यावा। स्वतः राजकीय विजनवासात गेल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं विधान करणं हेच मुळात अपेक्षित नाही। मी सांगतो तुम्हाला, हे चौघे गेले आणि कोणताही प्रस्ताव जरांगेकडे घेऊन गेले तरी या प्रस्तावानुसार मान्यता मिळणार नाही। निव्वळ सरकारकडून हे नाटक चालू आहे। त्यांची प्रामाणिक इच्छा हा प्रश्न सोडवण्यासाठी दिसत नाही आहे। देवेंद्र फडणवीस हे जेव्हा सत्तेत आले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं होतं। या विरोधात ज्या याचिका दाखल झाल्या तर उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलेलंही होतं। आरक्षण टिकलं नाही ते केवळ सर्वोच्च न्यायालयात, त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण गेलं। त्यानंतर एकनाथ खडसे ज्या पक्षाचे आमदार आहेत तोच पक्ष सत्तेत होता। तो पक्ष जेव्हा सत्तेत होता त्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं किंवा यासाठी सर्वोच्च न्यायालयात काय प्रयत्न झाले किंवा काय झाले नाहीत याबद्दल त्यांनी आपल्याच नेत्यांना विचारण्याची आवश्यकता आहे। हे विचारणं राहिलं बाजूला, मात्र सरकार आता मराठा आरक्षणासाठी काहीच करत नाही। सरकारची मानसिकता नाही, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही अशी विधानं करून गमजा बघत बसणं हाच हेतू यातून स्पष्ट होतो। एकीकडं महाराष्ट्र जळतोय, महाराष्ट्र पेटतोय असं एकनाथ खडसे म्हणत आहेत, तर मग हा महाराष्ट्र पेटू नये, तो शांत राहावा यासाठी महाराष्ट्रातील एक जुने जाणते लोकप्रतिनिधी म्हणून एकनाथ खडसे यांनी काय केलं, त्यांनी कोणते प्रयत्न केले हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। राज्य सरकारच्या वतीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलवलेली होती। या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते। या बैठकीत एकनाथ खडसे ज्या पक्षामध्ये सध्या आहेत त्या पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते। अंतिमतः या बैठकीत जी चर्चा झाली त्या चर्चेतून जो निष्कर्ष निघाला तो असा होता की ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणं जरुरी आहे आणि त्यासाठी आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे। राज्यात घडत असणाऱ्या हिंसेच्या घटना या अयोग्य आहेत। राज्यात शांतता अबाधित ठेवावी, तसंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं असा निष्कर्ष काढण्यात आला होता। यावर मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, आमदार, मंत्र्यांच्या सह्या आहेत। यातून सर्व पक्ष नेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांची भूमिका स्पष्ट होते। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी आणि त्या संदर्भातल्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता काही वेळ द्यावा लागणार आहे। हे एका बाजूला शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मान्य करतात आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे माध्यमांना अशा प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आणि मग या संदर्भात सरकारची मानसिकता नाही किंवा सरकारला ते द्यायचंच नाही अशी विधानं करतात। हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे। ज्या वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी असं विधान केलं त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं असा प्रश्न विचारला होता की मुंबईत काही आमदारांनी रस्ता रोको आंदोलन केले, त्यावर तुमचं मत काय किंवा त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं। पण या प्रश्नाला उत्तर द्यायचं राहिलं बाजूला, त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा असं विधान केलं। याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकनाथ खडसे यांच्या मनात किती प्रेम आहे हेच दिसून येतं। पक्षात त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली,
त्या संधीचं सोनं करत देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष निर्वेद मुख्यमंत्रीपद सांभाळलं. राज्यात आणि देशात स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली. भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्याचं खोटं नाट्य धाडस सुद्धा आजपर्यंत कोणी दाखवलेलं नाही. आणि ते जे बोलले होते ते त्यांनी केलेलं होतं याचा विसर बहुधा एकनाथ खडसे यांना पडला असावा, म्हणून त्यांनी आज असं विधान केलं. एका बाजूला हा प्रश्न मिटावा यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करते आणि त्यात राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली असताना एकनाथ खडसे यांनी अशी विधानं करणं, यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे राज्यातील सुज्ञ जनतेला समजतं. हे आज सरकारचं एक शिष्टमंडळ माजी न्यायमूर्ती असलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं. या भेटीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि शिष्टमंडळ जाण्यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी हे भाकीत केलं होतं की काही उपयोग होणार नाही, सरकारकडून खोटं नाटं सांगितलं जाणार, मनोज जरांगे पाटील हे ऐकणार नाहीत, त्या सरकारचा प्रस्ताव मान्य करणार नाहीत, अशी भाकीतं करायची. म्हणजे प्रश्न सुटत असेल किंवा प्रश्न सुटण्याच्या दिशेनं काही घडत असेल तर ते घडू नये यासाठी असा मिठाचा खडा टाकणं बरं नव्हे. आणि एकनाथ खडसे यांनी असा प्रकार केला असं म्हटलं तर या विषयामध्ये कोणाला गैर वाटू नये. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.